शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, अहमदनगर, दिंडोरी यासह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार। महाविकास आघाडीमध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी घेतली भेट। राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील सुद्धा भेटीदरम्यान उपस्थित। शरद पवारांकडून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस। पाय निसटून पडल्यानं वळसे पाटील सध्या रुग्णालयात। शरद पवारांनी वळसे पाटलांशी फोनवरून साधला संवाद। नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंची भेट। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची पटोलेंकडून विनंती। रावसाहेब दानवेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। मराठवाड्यातील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मी ठाकरे गटातच आहे, भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन। तर खोट्या बातम्या दाखवणाऱ्या चॅनल्सवर मानहानीचा दावा दाखल करणार अंबादास दानवेंचं वक्तव्य। अंबादास दानवेंशी कोणताही संपर्क नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आम्ही जे ऑपरेशन करतो ते तुम्हाला कळू देत नाही आणि तुम्हाला कळलं तर ऑपरेशन होत नाही। दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीमध्ये 4 ते 5 जणांवरून तिढा कायम असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून मान्य। 1 ते 2 दिवसात तिढा सुटणार, फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, लवकरच सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही मेळावे घेऊ, गिरीश महाजनांचं वक्तव्य। येणाऱ्या काही दिवसात इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीमधून माघार। विजय शिवतारे बारामतीतून लढणार नसल्याची माहिती। शिवतारेंचे कार्यकर्ते करणार महायुतीचा प्रचार। माझ्यामुळे शिंदेंना अडचण नको म्हणून निवडणुकीतून माघार घेतली, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। पुरंदरमधून सुनेत्रा पवारांना 1.5 लाखांचं मताधिक्य मिळवून देणार, माघार घेतल्यानंतर शिवतारेंचा निर्धार। अजित पवारांनी घेतलेला निर्णय आणि भाजप विरुद्ध जनता असं वातावरण। पक्ष आणि कुटुंब फोडण्याचं काम भाजपनं केलं, बारामतीत सुप्रिया सुळे 100% निवडून येतील, रोहित पवार यांचा विश्वास। शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक करणार प्रचार। 2 एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळ दौरा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये घेणार सभा। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांकडून दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला सुरुवात। दररोज 10 गावांमध्ये खळा बैठका, तर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात सभा घेणार, विनायक राऊत यांची माहिती। माझ्या विरोधात उभा राहणाऱ्या उमेदवारांना आपला पराभव नक्की करून निवडणुकीच्या रिंगणात यावं, विनायक राऊत यांचं आव्हान। तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये 4 कॅबिनेट मंत्री असूनही महायुतीला इथे उमेदवार मिळत नाही, विनायक राऊत यांची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा। छत्रपती संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिलेत, हेमंत गोडसेंची माहिती। हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। गोडसेंच्या हस्ते शालिमार चौकातील हनुमान मंदिरात पूजा। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभेमधून माघार घेण्याची शक्यता। नवनीत राणांच्या विरोधात अभिजित अडसूळ लढणार नसल्याची माहिती। अडसूळ देणार प्रहारच्या दिनेश बुब यांना पाठिंबा। रामटेकचे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा खोट्या। किशोर गजभिये उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत। रामटेकचे अपक्ष आमदार निवडणूक लढवण्यावर ठाम। प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीतून निवडणूक लढवणार। लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य। ईस्टर सणानिमित्त प्रकाश आंबेडकरांनी घेतली ख्रिश्चन धर्मगुरू कार्डिनल यांची भेट। आम्ही नवी आघाडी बनवतो, त्याकडे ख्रिश्चन धर्मियांनी सकारात्मकतेनं पाहावं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन। आजपासून भाजपचे कार्यकर्ते घेणार मतदारांच्या गाठीभेटी। नंदुरबारमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक। खासदार हिना गावित, विजयकुमार गावित यांच्यासह विजय चौधरींची उपस्थिती, तर भाजप आमदार राजेश पाडवी बैठकीला गैरहजर।
स्वतःचं अपयश लपवण्यासाठी इतरांवर आरोप करणं हा निसर्गाचा नियम. निलेश लंकेंच्या आरोपांना गांभीर्यानं घेत नाही राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा नांदगाव मनमाड शहराचा दौरा. शिवसेना भाजपसह महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवारांना उमेदवारी. जलील संपले असं खैरेंनी 2019 मध्येही म्हटलं होतं. त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण आता त्यांचं वय झालं. यावेळी तरी त्यांनी जाती धर्माच्या आधारावर निवडणूक न लढवता विकासावर लढवावी, जलील यांचा सल्ला. ओमराजे निंबाळकरांवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची टीका. ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराची खरी ओळख उमेदवार की गुन्हेगार, अर्चना पाटील यांची व्हॉट्सअप स्टेटसवरून ओमराजे निंबाळकरांवर टीका. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश. रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. त्यामुळे आता रामटेकमधून रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याच उमेदवारीची शक्यता. काँग्रेसनं रामटेकची निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार सुरेश चाकरे यांचा काँग्रेसवर आरोप. तर रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र बोगस असतानाही त्या काँग्रेसनं त्यांना उमेदवारी का दिली, साखरेंचा सवाल. खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या अध्यक्षतेखाली भीमशक्ती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची चेंबूरमध्ये बैठक. नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथल यांचं बैठकीला ऑनलाईन संबोधन. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख. 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध. आज किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहावं. वसंत मोरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. वसंत मोरे पुण्यामधून लोकसभा लढवायला इच्छुक. काल वसंत मोरेंनी घेतली होती प्रकाश आंबेडकरांची भेट. माजी मंत्री नवाब मलिक यांची तब्येत अचानकपणे बिघडली. नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातल्या क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार. 1 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. आरबीआयच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी. आरबीआयच्या @90च्या सोहळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. मुंबईतल्या वांद्रेवर्डी सिलिंगचा टोल वाढला. 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेमध्ये 18% वाढ. त्यामुळे चारचाकी वाहनांचा टोल आता 85 ऐवजी 100 रुपये. तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक. मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये वाढ. वर्षभरामध्ये 48,000 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल जमा. मुंबईत एअरटेल कंपनीवर गुन्हा दाखल. एअरटेल कंपनीनं अंधेरी पश्चिम भागामध्ये विनापरवानगी रस्ता खोदल्याचा मनसेचा आरोप. मुंबईतील सर्वात गर्दीच्या दादर रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट होणार असा फोन करणारा व्यक्ती वसई पोलिसांच्या ताब्यात. संबंधित व्यक्तीनं काल रात्री नागपूर पोलिसांना फोन केल्याची पोलिसांकडून माहिती. सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. गेल्या काही दिवसांमधील हा तिसरा बदल. यूपीए सुधारित वेळापत्रक सीईटी सेल कडून संकेतस्थळावर प्रसिद्ध. मराठवाडा विद्यापीठात मध्यरात्री पाण्यासाठी विद्यार्थिनींचं आंदोलन. कुलगुरूंच्या बंगल्याबाहेर रिकाम्या बादल्या घेऊन विद्यार्थिनींचा ठिय्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची बनावट संघटना स्थापन करून आगामी निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार. माजी नगरसेवक जनार्दन मून यांची घोषणा. संबंधित प्रकारानंतर सोशल मीडियावर चर्चा. कारवाई करण्यात यावी, खऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी. राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद. बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण. उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. मुंबईसह पुण्यातल्या तापमानात वाढ. पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. शिवाय एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याचा अंदाज. भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये संपन्न. पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.